धक्कादायक बातमी समोर येते नांदेडमधून। नांदेडमध्ये हजारो मतदारांना कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे। नांदेडच्या धर्माबाद मधील ही धक्कादायक घटना आहे। पैशांचा आमिष दाखवून सकाळपासूनच बोलवल्याचा आरोप करण्यात येतोय। एका आमदाराने मतदारांना डांबून ठेवल्याचा उल्लेख या आरोपात आहे। आपण पाहू शकतोय नांदेड मधली ही घटना आहे। खरं तर धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण मतदारांनाच कोंडून ठेवण्यात आलाय असा आरोप नांदेडच्या काही नागरिकांनी केलेला आहे। एका आमदाराकडून हे सगळं कृत्य झालेलं आहे। आमदारानेच मतदारांना डांबून ठेवलं। हे दृश्य तुम्ही पाहू शकताय। खरं तर एका सज्जावरून उडी मारून काही मतदार पळून मैदानाच्या दिशेने जात असताना आपण पाहू शकतो। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय सूर्यवंशी। संजय, नेमकं घडलंय काय? घटनाक्रम काय? नक्कीच हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। नांदेडमध्ये आज 2 नगरपालिकेसाठी मतदान होत आहे। धर्माबाद हा नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे। सकाळपासून सुरळीत मतदान सुरू असताना धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका आमदाराने इनानी मंगल कार्यालय आहे शहरामध्ये, त्या शहरातलं इनानी मंगल कार्यालयामध्ये जवळपास 1000 ते 1500 मतदार पैशाचं आमिष दाखवून त्या ठिकाणी सकाळपासून डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। साम टीव्ही त्या ठिकाणी गेली असता हा संपूर्ण प्रकार लक्षात आला। गेटवरून उडी मारून आपले प्रतिनिधी तिथे गेले होते आणि त्यानंतर संपूर्ण मतदार जे आहे ते बाहेर आले आणि त्यांची आता सध्या बाहेर आल्यानंतर सुटका झालेली आहे आणि एका आमदाराने यांना डांबून ठेवल्याचा तेथील नागरिक असा आरोप करत आहेत। यावर पोलीस प्रशासनाकडून काही प्रतिक्रिया समोर येते। पोलीस प्रशासन अद्याप तरी त्या ठिकाणी पोहोचले नव्हते, कारण हे मतदार जे आहे ते अत्यंत गुपित पद्धतीने म्हणजे शहराच्या त्या मंगल कार्यालयात गुपित पद्धतीने आतमध्ये डांबून होते। त्यामुळे बाहेर काय चाललं त्यांना माहित नव्हतं, परंतु पैशाचा आमिष देण्याचं सांगितलं त्यांना आणि सकाळपासून ते मतदार त्याच ठिकाणी डांबून होते। नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय नांदेडमधली ही दृश्य आहेत। मतदारांना कोंडून ठेवल्याची सध्या दृश्य आपण पाहू शकतोय। कशा पद्धतीने मतदार सज्जावरून उडी मारून मैदानाच्या दिशेने धावत चाललेत। मोठ्या प्रमाणात मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप इथल्या मतदारांनी केलेला आहे, नांदेडच्या नागरिकांनी केलेला आहे। तर हा सगळा प्रकार सकाळपासूनच घडतोय आणि एका आमदाराने हे कृत्य केल्याचं कळतंय। या संदर्भात तुर्तास तरी पोलीस प्रशासनाकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। मात्र आजचा दिवस महत्त्वाचा आहे। मतदारांना कोंडण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये हे सगळं घडलंय। आपण ही 2 दृश्य पाहू शकतोय। मतदारांना कशा करता या मंगल कार्यालयात बोलवण्यात आलं, थांबण्यास सांगण्यात आलं, याबद्दल त्यांनाही कल्पना नव्हती असं समजतं। धर्माबाद मध्ये निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु या ठिकाणी काही जणांनी हा जो मंगल कार्यालय आहे या परिसरात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे। या मंगल कार्यालयामध्ये सकाळपासून मतदाराला अशा पद्धतीने डांबून ठेवण्यात आलं होतं। भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी या मतदाराला या मंगल कार्यालयात डांबून ठेवलेलं आहे। सकाळपासून हे मतदार या ठिकाणी अडकून पडलेले आहेत, त्यांना बाहेर जाऊ देण्यात आलं नव्हतं। राजेश पवारने दाबून ठेवलं होतं आम्हाला। काय म्हणलं होतं? आहे की नाही इथं पैसे वाटणार आहेत की नाही, इथं आहे की नाही, तुम्ही यावं। अच्छा, दुसरे काही महिला आहेत मला सांगा। परेशान आम्ही फिरून पण पैसे देत नाही। हे चिठ्ठ्या घेऊन आल्या, त्याच्या मागे फिरायला पण थोडे घेऊन आले, पळून चलेत। आम्हाला मंगल कार्यामध्ये पळून ठेवलं। किती जण होते काय? 1001 माणूस होते। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, धर्माबाद, नांदेड।